प्रवेश केला हां, तो तर आता मीही तुमच्यासारखाच बघितला, पण यापूर्वी मी सुद्धा माननीय शिंदे साहेबासोबत गेलो असताना या महाशयाने माझ्याबद्दल काय गरळ ओकली होती याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्याने राज्यातल्या आमदारावर 50 खोक्याचा आरोप केला, माझ्यावर टोलचा आरोप केला. ठीक आहे, ते आरोप आम्ही सहन केले, त्याला उत्तर काय द्यायचं दिलं. मग आत्ता या महाशयाने किती खोके घेतले? आत्ता पक्ष बदलायचे, काँग्रेस सोडायचे, किती पैसे घेतले माणसाने, किती खोके घेतले, याचंही उत्तर त्यांनी निश्चितपणे जनतेला दिलं पाहिजे. माझ्या मते हा नगरपालिकेमधला घोटाळा लपवण्यासाठी ही धडपड सन्माननीय महोदयांची या ठिकाणी चालू आहे. अर्थात ते म्हणतात की आता अर्जुन खोतकर माझ्या घरापर्यंत आले. अरे वा, घरापर्यंत आले म्हणजे काय? आम्ही काय केलं? तुमची बायको सार्वजनिक जीवनामध्ये या ठिकाणी तुम्ही उतरवली, आम्ही नाही उतरवलं. या शहराचं 5 वर्ष नगराध्यक्ष त्या राहिल्या. मग जशा 5 वर्ष राहिल्या तशा टीकाही त्यांच्यावर होतील ना. त्यांनी जे काही केलं ते त्यांना फेडावं लागेल ना. घरातली बायका म्हणजे काय? त्या सार्वजनिक जीवनामध्ये त्या विशिष्ट दर्जा आहे त्यांचा, त्या काय कॉमन मॅन नाही. त्या या शहराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या शहरामध्ये 5 वर्ष नगराध्यक्ष भूषवलेलं आहे. आणि त्यांच्या कालखंडामध्ये जे काही चुकीचे अनियमितता झाली, जो काही भ्रष्टाचार झाला, त्या संदर्भामध्ये मी एक प्रश्न विचारला तर तुम्हाला पळताभुई थोडी आली. रणछोड दास झाले तुम्ही. एका प्रश्नामुळं तुम्ही पळून गेले काँग्रेस सोडून. गेली 35 वर्ष तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता ती एका प्रश्नामुळं तुम्ही या ठिकाणी ती सोडून दिलं आणि आसरा शोधायला तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलात. कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनासुद्धा यांच्या या भ्रष्टाचाराची कल्पना नसेल, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे. मला असं वाटतं की आता पुढे जरी प्रवेश केला तरी हे लपणारं नाही. हे निश्चितपणे ते जेवढे म्हणतात ना की माझ्याकडे 7 फायली आहेत, माझं आईचं नाव घेऊन ते काहीतरी बोलले. अरे मग माझ्याकडे तुझ्या भावाची व्हिडिओ क्लिप आहे ना. तुझ्या आईला किती त्रास दिला, तुझ्या घरच्या लोकांनी, तुझ्या बायकोने किती त्रास दिला, हे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ज्या दिवशी तू बोलशील त्या दिवशी मी रेकॉर्डिंग बाजारात आणील. म्हणजे तुझ्याकडे 7 फायली आहेत तर मी काय गोट्या खेळतो का? माझ्याकडे फाईल नसतील तुझ्या, पण मी त्या तुझ्या लेवलचा नाही आहे. ज्या पद्धतीनं तू घट्या पद्धतीनं वागतो ना, थिल्लर पांचट जोक मारून, तर त्या लेवलचा मी नाही. माझं एक डिग्निटी आहे, माझा एक निश्चितपणे एक दर्जा आहे. तुझ्यासारखा चिल्लर माझा दर्जा या ठिकाणी, याच्यासारखा माझा चिल्लर दर्जा या ठिकाणी नाही. त्यामुळं त्याच्याकडे फायली असतील तर माझ्याकडे पण फायली आहेत. त्याच्या भावाच्या आवाजामध्ये त्याच्या भावाने सांगितलं की किती त्रास दिला माझ्या आईला, मरत्या वेळेस किती त्रास दिलेला आहे. तर ते जर उजागर करायचं तर मग मलाही उजागर करावं लागणार आहे. मी तुम्हाला वाटलं तर आता तुम्हाला कोणाला ऐकायचं असेल तुम्ही ऐकू शकता. माझ्याकडं आहे ते क्लिप आहे, त्याचं आणि माझं संभाषण आहे त्याच्या भावाचं ना माझं, आणि त्या भावाने मला सर्व सांगितलेलं या ठिकाणी आहे. त्यामुळं या ठिकाणी 50 खोके म्हणून हिणवलं तर आता माझा मूळ प्रश्न आहे की या माणसाने गद्दारी काँग्रेसची करत असताना किती खोके घेतलेत याचा खुलासा केला पाहिजेत. त्यामुळं मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ते ईडीचं सांगतात ठीक आहे ना, सक्षम कोर्ट आहे ना ईडीचं, ते बघतील ना. सक्षम कोर्ट आहे ईडीचं, ते बघल. त्यावर आम्ही निश्चितपणे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही देतोय त्या ठिकाणी. मग मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता हा जनाधार गेलेला नेता आहे आणि त्यामुळं काहीतरी सिंपती मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी हे चालू आहे. प्रेमविवाह फार काळ टिकत नसतो. खरं तर लग्न केलं एकाशी आणि संसार केला दुसऱ्याशी, अशाला काय म्हणतो आपण? तर त्यातला प्रकार आहे हा. म्हणजे बाजारात असतात ना, त्यातला प्रकार आहे हा. त्यामुळं मला असं वाटतं की फक्त त्या काँग्रेसने तुम्हाला दिलं इतका वर्ष, काँग्रेसचे आभार मानण्यापेक्षा तुम्ही त्या काँग्रेसला हे करता.
मला ही तर उपकाराची परतफेड अशा पद्धतीनं होईल असं कधीच मला या ठिकाणी वाटलं नाही. मी काल एक गोष्ट सांगितली होती की एक बोकड असतो आणि तो बोकड खाटकाकडे गेला. समजा खाटकाला त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा, तर आज खाटीत त्याला खाऊ घालतो की बोकड हा ताजा तवाना राहायला पाहिजे. बोकडं खुश होतो की यार आपल्याला खाटकाने खायला दिलं, चांगलं खायला दिलं आपल्याला, खुश होतो बोकड. पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटीक त्या बोकडावरची सुरी चालवतो. असा हा खाटीक आहे. भाजपवाल्यांनी सावधान राहा. जे भाजपवाले आहेत त्यांनी सावधान राहिलं पाहिजे. आता जुने भाजपचे वर्षानुवर्ष काम करणारे लोक आमचे सहकारी की हे निश्चितपणे या बोकडापासून काही शिकतील. हा तुमच्या गळ्यावर सुरी फेरायला कमी मागापुढं पाहणार नाहीत. मग माझी विनंती अशी की निश्चितपणे तेच सांगतात, काल पक्षात आले आणि सांगतात सुरुवात आम्ही केलेली नाही. त्यांनी सांगितलं की युती करायची नाही. ठीक आहे, तुम्हाला एवढी घमंड आहे तर तुमचा घमंड आम्ही जिरू ना, चांगल्या पद्धतीने जिरू ना, जिरवला ना वारंवार. या ठिकाणी तुम्हाला पानशेंद्र्याच्या सोसायटीमध्ये, एका सोसायटीमध्ये गावच्या चारी मुंड्या चित केले अर्जुन खोतकरने. तुम्हाला तिथल्या जनतेने तुम्हाला चारी मुंड्या चित केलं. तुम्हाला आत्ता चित केलं विधानसभेला आणि तुम्ही काय माझ्या नादी लागता, मला काय बोलता. तुम्हाला सर्व ठिकाणी एका गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही पाडलं. काय नाक घेऊन तुम्ही फिरता, काय सांगता. मला असं वाटतं की निश्चितपणे अत्यंत गद्दारी ज्याला याच्या पलीकडे म्हणता येईल, गद्दार आणि गद्दारच या शब्दाच्या पलीकडे नाही त्याला कोणता विश्लेषण लावू शकतो. महानगरपालिका ताब्यात घेणार असेल भाजपचा पहिला महापौर भाजपचाच होईल दावा केले. हा पण दावा करायला काय, कोणी काही करू शकतं. श्यामळा मॅमळा काही दावा करू शकतं कोणी. दावा करायला कोण काय नाही म्हणू शकतं का. पण ताकद जनाधार आज आमच्यासोबत, जालन्याची जनता आमच्यासोबत आहेत. आम्ही ठरवलं विकास करायचा. आम्ही ठरवलं की रोज शहरातल्या जनतेला पाणी द्यायचं. आम्ही ठरवलं की शहराचे रस्ते या ठिकाणी करायचे. आम्ही 100 कोटीचा सोलर प्लॅन्ट या ठिकाणी आणला. या 6 महिन्यामध्ये आम्ही 400 ते 400 कोटी रुपये या शहराच्या विकासावरती या ठिकाणी आणलेत. तुम्ही काय केलं हे द्या ना हिशोब. 5 वर्षात काय केलं तुम्ही? 5 वर्षात तुम्ही एक तरी काम केलं का? अरे आम्ही हे सर्व काम या ठिकाणी उभा करायला लागलो. 100 कोटीचा जालनेकराला 4 कोटी रुपये महिन्याला MSCBला भरावं लागतात. अरे माझी महानगरपालिका पहिल्यांदा मी या ठिकाणी ग्रीन एनर्जी वापरणारी नगरपालिका या ठिकाणी घेतली. संपूर्ण स्वयंपूर्ण आम्ही झालो. 4 कोटी रुपये आम्हाला आता भरायचं काम नाही. मी जनतेला सांगतो की दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या महिनाभर मागं तुम्हाला रोज पाणी देण्याची किंवा 1 दिवसाला पाणी देण्याची जबाबदारी अर्जुन खोतकरने स्वीकारलेली आहे आणि ती जबाबदारी मी पार पडेल. आम्ही लोकांच्या कामासाठी बांधतो, आम्ही लोकांसाठी बांधतो. तुमच्यासारखं नाही फक्त राजकारण करत, शिरोशारी करत. बाकी तेवढा धंदा तुम्हाला आहे, आम्हाला नाही. आम्हाला लोकांचे काम करायचे, तुमच्यामध्ये अडकायचे नाही. आता मी त्याच्यावर बोलणार पण नाही यानंतर. प्रवेशावेळी काही तुमच्या कार्यकर्त्यांची त्यावेळी नावं घेण्यात आली. आता ज्या कार्यकर्त्याचे नाव घेतले ते इथंच आहे बघा. राहुल हिवराळे असेल, आमचं देवावाले असतील, ग्रामीण भागातले किती राजे 10-15 लोकांचे नाव घेतले ग्रामीण भागातले, ते इथंच होते माझ्याकडं. त्यांचे फोन आले मला की आम्ही इथे. म्हणजे हे कसं आहे, खोटं एकदम खोटा पसरवणारे लोक आहेत. त्याने जा बाप दाखवून श्राद्ध कर दाखवतील लोक कुठं होते, फोटो दाखवतो तुझ्याकडे होते का. त्यामुळे खोटे नावं या ठिकाणी घ्यायचे आणि अशा पद्धतीनं कोणाचं चरित्रहरण करायचं हा धंदा त्याचा आहे. ते त्याला जमतं, ते थर्ड लेवलला. आम्हाला नाही जमत त्या गोष्टी. महापौर म्हणून तुम्ही एक मिनिट महापौर म्हणून जे तुम्ही विष्णू पासकुले यांचं नाव पुढे केलेलं आहे, मात्र आता भाजपमध्ये गोरंट्याल यांचा प्रवेश झालेला आहे. मग आता तुमचं महापौर पण त्यांचा आणि आमचा काय प्रश्न आला संबंध आला. त्यांनी अगोदरच जाहीर करून टाकलं की युती करायची नाही. आमचा महापौर आहे हाच आहे. आम्ही 100% पहिला शिवसेनेचा भगवा फडकवणार आहे. शिंदेसाहेबांच्या कृपेने, बाळासाहेबांच्या कृपेने. त्यांनी काल प्रवेश करताना शिवसेना ठाकरे गटाच्याही काही कार्यकर्त्यांना सोबत नेलं होतं. त्यातच काँग्रेसचे काही माजी नगरसेवक तुमच्या पक्षात म्हणजे शिंदे सेनेत यात उत्सुक असल्याचं कळतंय. असे किती माजी नगरसेवक आहेत तुमच्या याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये? माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांचे लोक बघा. आर्थिक काँग्रेस तर मी माझ्याकडे आणलेलीच आहे. अजून मी काही पत्ते माझ्या हातामध्ये आहेत. जे काल काही त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्यासोबत होते त्यातले लोक तुम्हाला मी माझ्याकडे दाखवील. काही त्यातले लोक तुम्हाला मी माझ्याकडे दाखवील. माझा कोण गेला सांगा तिकडं? आपले नाही गेले, उद्धव सेनेचे गेले. उद्धव सेनेचे गेलेत, पवार वगैरे कंपनी, पण बाकी नाही गेलं कोणी. आमच्या कोणी गेलं नाही. आमचं सांगतात की तो आलम खान गेला, पण तो आम्ही कधीच काढून टाकला होता. आमच्या पक्षात नव्हतो.
मित्र पक्षांचे ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. 2029ला भाजपचा एकला चलोराचा जो नारा आहे तो कुठेतरी आतापासून सुरुवात होते का? अरे बघा, महाराष्ट्रामध्ये आपापला पक्ष सर्वांना वाढवायचा अधिकार आहे. तसा तो भारतीय जनता पक्षाला आहे, तसा तो शिवसेना शिंदे गटाला सुद्धा आहे. त्यामुळं ज्याची ताकद आहे तो लढेल. परंतु मला असं वाटत नाही की माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा ही इतकी जोडी पक्की आहे की हे कोणी काही जरी केलं तरी मला वाटत नाही पुढं काही होईल. आणि त्यातल्यापेक्षा त्यात माननीय अमित शहा या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहेत. मला नाही वाटत की ते फार काही यामध्ये पक्षांत अशा पद्धतीनं निवडणुकाला लढवतील. ठीक आहे, आता मी अनेक लोक पाहिले थप्पीला लागले तिकडे जाऊन. सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पडणाऱ्या व्यक्तीचा काय भाजपला फायदा असेल, काय असेल? हां, मग एका गावच्या सोसायटीमध्ये ज्याला आम्ही चारी मुंड्या चित केलं त्या माणसाचा फायदा काय होणार आहे? आता तोच सांगतो की 74,000 मतं मी घेतले. अरे माझं चॅलेंज आहे. कैलास गोंडे घेतले म्हणतो ना, चल पुन्हा माझ्यापासून उभा राहा. आणि आता एवढे मिळे बघा, एक काँग्रेसचा कमिटेड वोटर आहे या राज्यातला. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन एक काही जरी म्हणलं तरी तो मतदार हा काँग्रेसच्या पारड्यामध्ये मत टाकणारा मतदार आहे. त्याने तुमचा थोबाडा पाहून मतदार टाकला नाही, तुमचा पक्ष पाहून मत टाकलेलं आहे. आता उभा राहा, आता डिपॉझिट देत जप्त होतं मग करायला. आता कोणतंही चिन्ह घेऊन उभा राहा ना, फक्त काँग्रेस सोडून कोणतं चिन्ह घेऊन उभा राहा. डिपॉझिट जप्त नाही करतं माझं नाव बी अजून खोदकर नाही. भाऊ, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली तर गोरंट्याल खोदकर एकत्र पाहायला मिळतील का? नाही, त्यांनीच अगोदर जाहीर केलं ना का आम्हाला वेगळं लढायचं, आम्हाला वेगळी परवानगी द्या. मी तोच म्हणलो असं काही अगोदर. पण त्यांची खुमखुमी असेल तर देऊन टाकू त्याची खुमखुमी आणि एकत्र बसण्याचा प्रश्न पुढे येतो. मग असं काही असल्यावर काँग्रेसमध्ये होता तरी स्वतःच चालून घ्यायचा. कोणाला काही आता काँग्रेसवाल्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे. जालन्यातल्या काँग्रेसच्या लोकांनी, पुढाऱ्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे. आता निश्चितपणे आम्हाला काम करायला वाव आहे अशा प्रकारच्या मलाही काँग्रेसवाल्याचे फोन येऊ लागलेले आहेत की साहेब बरं झालं ही घाण गेली, बरं झालं ही पिढा गेली, आता आम्हाला आमचा पक्ष वाढवता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.